अकोला जिल्ह्यातील बार्शी टाकळी तालुक्याअंतर्गत येणाऱ्या पिंजर पोलीस स्टेशन परिसरात जिल्हा पोलीस अधीक्षक जी श्रीधर यांच्या दहशतवादी विरोधी पथकाचे प्रमुख विलास पाटील यांनी विश्वसनीय सूत्रांकडून मिळालेल्या गोपनीय माहितीवरून छापा टाकून 3,10,000 रुपये किमतीचा अंमली पदार्थ 36 किलो गांजा जप्त केला आहे। पिंजर येथील नामदेव उकरडा माळठाणे हा इसम गांजा विक्रीचा अवैध व्यवसाय करीत होता। त्याने घरात तब्बल 36 किलो गांजा विक्री करिता साठवून ठेवला होता। नामदेव उकरडा माळठाणे याने घराच्या आवारात सुद्धा गांजाची झाडे लावली असल्याने त्याची उंची 15 फूट असल्याची माहिती आहे। पिंजरच्या माडीपुरा भागातील नामदेव उकरडा माळठाणे तसेच मोहिनुद्दीन शेख हे दोघे रखवालदार म्हणून काम करीत असे। हे दोघेही त्यांच्या राहत्या घरात गांजाची झाडे लावून त्याचे योग्य संगोपन करून विक्री करीत होते। यावेळी त्यांच्या घराच्या आवारातून गांजाची 2 झाडे जिवंत सापडली। यामध्ये सर्वात मोठे झाड हे 14 ते 15 फूट उंचीचे आढळून आले। अंमली पदार्थामध्ये मोडणारा ओला तसेच सुख्या गांजाच्या झाडाची किंमत 1,10,000 रुपये होते। दहशतवादी विरोधी पथकाचे प्रमुख विलास पाटील यांच्या पथकाने ही झाडे उद्ध्वस्त करून नेस्तनाबूत केले। या कारवाईत 1,10,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त करून आरोपींना अटक केली आहे। सदरची कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक जी श्रीधर, अप्पर पोलीस अधीक्षक मोनिका राऊत यांच्या मार्गदर्शनाखाली दहशतवादी विरोधी पथकाचे प्रमुख विलास पाटील यांच्या पथकाने धाडसत्र राबविले। बाळासाहेब गणोरकर, विदर्भ न्यूज, मूर्तिजापूर।